तर मंडळी आपण आलेलो आहोत पुण्यात. जर शोले पुण्यात घडला असतं तर काय झालं असतं? आपल्याला रामगड माहिती आहे, पण हे आहे आरामगड. कारण पुण्यात सगळ्या गोष्टी आरामातच होतात, म्हणून आमच्या गोष्टीतलं हे आरामगड. नमस्कार. आज इथं जमलेल्या या पुण्याच्या सर्व माणसांचं तर या तमाम जमलेल्या बाळा, तू सदाशिव पेठेत राहतोस का रे? का? तो बोलूच देत नाहीये कोणाला. मी ठाकूर भेळदेव सिंग, म्हणजे आमच्या पूर्वजांचं सारसबागेच्या समोर भेळेचं दुकान होतं म्हणून मी भेळदेव सिंग. पण आता तसं नाहीये. आता या आरामगडमध्ये माझं बाकरवडीचं मोठं दुकान आहे. हे बघा, हे माझं बाकरवडीचं दुकान आहे. वा, बघा कोण बोलतोय पुण्याबद्दल. विदर्भाचे पुणेकर. जरा माणसानं कधी काही करायचा प्रयत्न केला का हे असे मग करतात. अरे आम्ही बोलतो ना, बोलू द्या ना. काय प्रॉब्लेम आहे का? काय चुकलं का आतापर्यंत कुठं? न म्हणजे काय चुकलं का? अंड्या तू सांग मला, चुकलं काय? हा, याचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही विदर्भाच्या म्हणून आम्ही शुद्ध बोलायचं नाही का? आता हे उपेंद्र लिमये कुठचे आहेत? पुण्याचे. मग वाटतात काय ते पुण्याचे आहेत ते? अरे माणूस वाटला पाहिजे ना पुण्याचा. आता आनंद निगळे, त्यांना कुठला पण रोल द्या ते पुण्याचेच वाटतात. म्हणजे तो मद्रासी करू द्या पुण्याचा, पंजाबी करू द्या पुण्यात. माग एक आरोप केला होता, आरोप अख्खा आरोप पुण्यात बोलला होता नाटक संपेपर्यंत. काय बोलणार? रात्रीमध्ये एक वार्ता आली, आनंद निगळ्यांना काय तर म्हणजे ते हॉलिवूडमध्ये चान्स भेटला. मग काय मग नंतर कळलं त्यांनीच पसरवलेली अफवा होती ती. असं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.